नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने मराठी विषयातील एक महत्त्वाचा असा घटक पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 1 ते 5वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील सर्व पाठांचे लेखक व कवी पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 2019च्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात 5वी शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला पुढील प्रश्न पहा। पुढीलपैकी कविता व कवी यांची अचूक जोडी निवडा। कापणी सरोजिनी बाबर, वासरू बालकवी, रानवेडी तुकाराम धांडे, सुगी बहिणाबाई चौधरी। इयत्ता 3री व इयत्ता 5वीतील या कविता आणि त्यांचे कवी यांच्या जोड्यांचा प्रश्न आपल्याला या प्रश्नपत्रिकेत आलेला दिसतो। या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता 1 ते 5वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील सर्व पाठांचे लेखक व कवी जाणून घेणार आहोत, जेणेकरून असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आला तर पाठांचे लेखक कवी आपल्याला माहित असणे आवश्यक आहे। चला तर मग पाहूया इयत्ता 1 ते 5वी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठांचे लेखक व कवी। प्रथम इयत्ता 1तील कविता व त्यांचे कवी पाहू। अग्गोबाई ढग्गोबाई कवी आहेत संदीप खरे। बीज या कवितेचे कवी आहेत सुशील पगारिया। माझा घोडा या कवितेच्या कवयित्री आहेत शांता शेळके। वेड कोकरू या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर। जंगलात ठरली मैफल या कवितेच्या कवयित्री आहेत पूर्वी भावे। यानंतर इयत्ता 2री मराठी पाठ्यपुस्तकातील पाठांचे लेखक कवी पाहूयात। देवा तुझे किती या गाण्याचे गीतकार आहेत ग ह पाटील। डिंगोरी या कवितेच्या कवयित्री आहेत मंदा खांडगे। फुलपाखरू कवी आहेत दादासाहेब कोते। हळूच या हो हळूच या कवी आहेत कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर। भेळ या कवितेच्या कवयित्री आहेत मंदाकिनी गोडसे। पाऊस फुले या पाठाचे लेखक आहेत राजीव तांबे। एक तांबडा भोपळा या कवितेच्या कवयित्री आहेत पद्मिनी बिनीवाले। चुलीवरची खीर या कवितेच्या कवयित्री निर्मला देशपांडे। हिवाळा कवी अनंत कांबळे। कणभर तीळ कवयित्री आहेत लीलावती भागवत। मंगळावरची शाळा कवी फादर फिलिप कार्व्हालो। फुलांचे संमेलन या पाठाचे लेखक आहेत बाळकृष्ण मुरलीधर बाचल। फुग्यारे या कवितेच्या कवयित्री वसुधा पाटील। मांजरांची दहीहंडी या पाठाच्या लेखिका आहेत सुशीला कशेळकर। चांदोबाच्या देशात कवी एकनाथ आव्हाड। मोर पिसारा या पाठाचे लेखक आहेत ईशान पुणेकर। यानंतर 3री मराठी पाठ्यपुस्तकातील पाठांचे लेखक व कवी। रानवेडी कवी तुकाराम धांडे। पडघमवरती टिपरी पडली कवी राजा ढाले। मुग्धा लिहू लागली या पाठाच्या लेखिका आहेत निर्मला मठपती। ते अमर हुतात्मे झाले या कवितेचे कवी आहेत वीम कुलकर्णी। शेरास सव्वा शेर लेखक पॉल रुमाव। स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा लेखक
वामन चोरघडे. प्रकाशातले तारे तुम्ही या कवितेचे कवी उमाकांत काणेकर. सुट्टीच्या दिवसात कवी अनंत भावे. रानपाखरा कवी गोपीनाथ. मजेशीर होड्या निर्मला मोने. सुगी कवी शैला लोहिया. एक भारतीय संशोधक ज बा कुलकर्णी. दोस्त या कवितेचे कवी इंद्रजित भालेराव. रमाई भीमराव आंबेडकर. लेखिका डॉक्टर करुणा जमदाडे. ट्रॅफिक दादा या कवितेचे कवी आहेत मुबारक शेख. चित्रे या पाठाचे लेखक आहेत जी ए कुलकर्णी. रोपटे या पाठाचे लेखक आहेत गेणू शिंदे. इयत्ता चौथी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठांचे लेखक व कवी. धरतीची आम्ही लेकरं या कवितेचे कवी आहेत द ना गव्हाणकर. आम्हालाही हवाय मोबाईल या नाट्यछटेचे नाट्यछटाकार आहेत, लेखक आहेत सूर्यकांत सराफ. या भारतात ही कविता लिहिली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी. मला शिकायचंय या पाठाचे लेखक आहेत आबा गोविंदा महाजन. मायेची पाखर लेखक पा ची पाटील. धूळ पेरणी या कवितेचे कवी आहेत अशोक कौतिक कोळी. गुणग्राहक राजा लेखक बाबा भांड. ईदगाह या मूळ हिंदी भाषेतील पाठाचे लेखक आहेत प्रेमचंद. तर या कथेचा मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे संजीवनी खेर यांनी. नाखवा दादा कवयित्री वसुधा पाटील. वाटाड्या या पाठाच्या लेखिका आहेत शैलजा काळे. चवदार तळ्याचे पाणी कवयित्री अनुराधा साळवेकर. मिठाचा शोध लेखिका अंजली अत्रे. आनंदाचं झाड लेखिका आहेत लीला शिंदे. झुळूक मी व्हावे या कवितेचे कवी आहेत दा अ कारे. हे कोणगे आई कवी आहेत भा रा तांबे. आभाळ माया या कवितेचे कवी आहेत विलास सिंदगीकर. होय मी सुद्धा या पाठाचे लेखक आहेत राजीव तांबे. मन्ना खानदेसनी माटी कवयित्री शकुंतला भा पाटील. त्याचबरोबर संतवाणी यामध्ये अर्थेवेण पाठांतर कासया करावे हा अभंग आहे संत तुकाराम यांचा. उसडोंगा परी रस नहे डोंगा हा अभंग आहे संत चोखामेळा यांचा. तर ऐसे केले या गोपाळे नाही ओवळे सोवळे संत शेख महम्मद यांचा हा अभंग आहे. आता इयत्ता 5वी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठांचे लेखक व कवी पाहूया. माय मराठी कवयित्री संजीवनी मराठे. वल्हार वल्वा कवी वसंत बापट. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. लेखक आहेत संतोष साबळे. मुंग्यांच्या जगात लेखक आहेत प्रकाश किसन नवाळे. माहेर या कवितेचे कवी आहेत सदाशिव माळी. अरण्य लिपी हा पाठ लिहिला आहे सुरेशचंद्र वारघडे यांनी. जनाई या पाठाचे लेखक आहेत शंकर पाटील. रंग जादूचे पेटी मधले कवयित्री पद्मिनी बेनीवाले. कठीण समय येता लेखक मनोहर भोसले. सण एक दिन कवी यशवंत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पाठाचे लेखक आहेत सुदाम सावरकर. स्वच्छतेचा प्रकाश हा पाठ लिहिलेला आहे
यदुनाथ थत्ते, तर थोर समाजसेवक सेनापती बापट यांची ओळख करून दिलेली आहे डॉक्टर अनिल गोडबोले यांनी. पुस्तके या कवितेचे कवी आहेत सफदर हाशमी. ही एक अनुवादित कविता आहे. कारागिरी या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर सरोजिनी बाबर. वासरू या कवितेचे कवी आहेत कवी अनिल. माझं शाळेचं नक्की झालं, लेखिका आहेत विमल मोरे. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, गौरीशंकर गंगा. अति तिथ माती, लेखक आहेत द मा मिरासदार. छत्रपती राजर्षी शाहू महाराज या पाठाचे लेखक आहेत श्रीराम पचिंद्रे. कापणी या कवितेच्या कवयित्री आहेत बहिणाबाई चौधरी. ढोल हा पाठ लिहिला आहे संजय लोहकरे यांनी. संतवाणी यामध्ये पहिला अभंग आहे आंधळ्याची काठी अडकली कवणे बेटी. संत जनाबाई यांचा हा अभंग आहे. धन कोणा कामा आले पहा विचारुनी भले. हा अभंग आहे संत सेना महाराज यांचा. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध. हा अभंग आहे संत नामदेव यांचा. तर बालमित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून मराठी विषयातील अत्यंत महत्त्वाचा असा घटक इयत्ता 1 ते इयत्ता 5वी पर्यंतच्या मराठी पाठ्यपुस्तकातील सर्व पाठांचे लेखक व कवी आपण पाहिलेले आहेत. हे लेखक कवी लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.